लातूरच्या विपुल जोईश्वर या व्यक्तीनं स्वतः भांडवली गुंतवणूक करत सोलार वीज निर्मिती केली आणि त्यामुळे महावितरणपेक्षा 40% स्वस्त दरामध्ये लोकांना वीज मिळते आणि सोबतच जोईश्वर यांना 10,80,000चं वार्षिक उत्पन्न मिळतंय। चला तर मग पाहूयात सौर वीज निर्मितीची नेमकी कशी केली जाते त्याचा हा प्रकल्प। जोईश्वर यांनी केला परवडणारा व्यवसाय। कमी भांडवलात होतीये पर्यावरणपूरक सौर वीज निर्मिती। लोकांना मिळते महावितरणपेक्षा 40% स्वस्त दरात वीज। कृषी आणि उद्योगासाठी वीज पुरवठा मागणीपेक्षा कमी प्रमाणात होत असल्यानं देशात 1 लाख मेगावॅट सोलार वीज निर्मितीचं लक्ष्य शासनानं निर्धारित केलंय। या धोरणाअंतर्गत कोणतीही व्यक्ती भांडवली गुंतवणूक करून सोलार वीज निर्मिती करून विक्री करू शकते। राज्यात उद्योग, मेडिकल आणि अभियांत्रिकी कॉलेजची विजेची गरज मोठी आहे। हीच बाब ओळखत लातूरचे विपुल जोईश्वर यांनी पर्यावरणपूरक वीज निर्मितीत काम सुरू केलंय। एक ग्रामीण पॉलिटेक्निक नांदेडला आम्ही 100 किलोवॅटची सिस्टम त्याच धोरणावर लावलेली आहे, ज्याच्यात महिन्याला 15,000 युनिट जनरेट होतात। आधी त्यांना 10 रुपये युनिटनी ते पॉवर विकत घ्यायची, तर त्यांना साधारणतः 1.5 लाख रुपये बिल द्यायचे। आता तेच पॉवर त्यांना 6 रुपयाने भेटते। विपुल जोईश्वर यांनी स्वतः भांडवली गुंतवणूक करत सोलार वीज निर्मिती करून नांदेड इथल्या ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजला कमी दरात वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला। महाविद्यालयाला दर महिन्याला 15,000 युनिटची गरज असते। महावितरणकडून 10 रुपये 40 पैसे दरानं वीज पुरवठा केला जातो। दरमहा 1.5 लाख रुपये वीज बिल त्यांना येत असे। आता 6 रुपये प्रति युनिट दरानं वीज मिळतीये। 90,000पर्यंत विजेवर खर्च होतोय। त्यामुळे 25 वर्षात 1.5 ते 1.25 कोटींचा फायदा त्यांना झालाय। विपुल जोईश्वर यांच्या अभिनव उपक्रमामुळे महाविद्यालयाचा वर्षाला 7 लाख रुपये वीज बिलाचा खर्च कमी झालाय। कॉलेजकडून कोणत्याही प्रकारची भांडवली गुंतवणूक न करता पर्यावरणपूरक कार्य होते। एमएससीबीच्या याच्यात किती वाढ झाली तरी आमच्या टेरिफमध्ये वाढ होणारे नाहीये। त्याच्यामुळे जवळपास दर युनिटला आम्हाला 4 रुपये 80 पैसे, आता मी 10 रुपये 80 पैशांनी एमएससीबीला पे करतो। 4 रुपये 80 पैसे पर युनिट एवढं आमचं बचत होत आहे। राज्यात शैक्षणिक आणि औद्योगिक संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांचा वीज बिलाचा खर्चही मोठा आहे। मात्र सौर ऊर्जेमुळे वीज बिलाचा खर्च कमी होतोय, शिवाय ग्लोबल वॉर्मिंगची समस्याही सुटू शकेल। आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे मोठमोठे इन्स्टिट्यूट आहेत, मेडिकल असो की इंजिनिअरिंग कॉलेजेस असो, आणि त्या लोकांना त्यांची प्रायोरिटीज वेगळे असतात। त्यांना आपले लॅब्स एक्सटेंड करायचे असतात, आपल्या बिल्डिंग्स एक्सटेंड करायचे असतात, तर त्यांचे जे भांडवल आहे ते त्याच्यातच लागत राहते त्यांना एक्सपान्शनसाठी वगैरे। तर अशा कॉलेजेसना, अशा संस्थांना हे एकदम वरदान रूप होणार आहे असली हे स्कीम, ज्यामुळे ते 0 रुपये काही इन्व्हेस्ट न करता ते आपले 50%वर ते आपलं वीज बिल आणू शकतात। अवाढव्य वीज बिलानं त्रस्त झालेल्या लोकांसाठी लातूरच्या विपुल जोईश्वर यांचा हा सौर ऊर्जा प्रकल्प दिलासा देणारा आहे। त्याचबरोबर यामुळे पर्यावरण संवर्धन होण्यासही मदत मिळणार आहे। कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता महावितरणपेक्षा कमी दरात विजेची गरज असणाऱ्या लोकांना याचा नक्कीच फायदा होईल। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर। नागपूरच्या हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 8 ते 12 एप्रिल दरम्यान मराठवाड्यामध्ये हलक्या